मी आज आपल्यासाठी साबुदाणा वड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। साबुदाणा वडे हे उपवासासाठी केले जातात। या साबुदाणा वड्याची मी रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे चित्रा के रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत। साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे हे आपण बघूया। मी इथे 1 कपभर साबुदाणा घेतलेला आहे आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेला आहे। तुम्ही बघू शकता का साबुदाणा छान असा फुगलेला देखील आहे आणि असा हातावर घेत असतो मॅश देखील होतो। त्यानंतर मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि ते मॅश करून देखील घेतलेले आहे। शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या देखील कापून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर कोथिंबीर देखील घेतलेली आहे, ती देखील बारीक चिरून घेतलेली आहे। मिरचीची पावडर घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या साबुदाणा वड्याला छान असा रंग देखील येणार आहे आणि छान असा साबुदाणा वड्यांचा सुगंध येण्यासाठी मी जिरे देखील घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ वापरणार आहे। या सर्व साहित्याचा वापर करून आपल्याला साबुदाण्याचे क्रिस्पी वडे तयार करायचे आहे। चला तर मग आपण साबुदाण्याचे क्रिस्पी वडे बनवूया। प्रथम आपण साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण जे मॅश केलेले बटाटे आहे ते टाकणार आहोत। साबुदाणा आणि बटाटे आपण व्यवस्थित हाताने मॅश करून घेणार आहोत। चांगले छान असे कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे साबुदाणा आणि बटाटे एकजीव होतील। मी येथे साबुदाणा आणि बटाटे हे हातानेच मिक्स करत आहे। साबुदाणा आणि बटाटे हे हातानेच मिक्स करत आहे। तुम्ही हे मिक्सर मध्ये थोडेसे साबुदाणे बारीक करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर त्याने देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता, म्हणजे छान असं मिक्स होईल आणि एकजीव होईल, म्हणजे आपले जे साबुदाणा वडा आहे ते तेलामध्ये फुटणार नाही। मी हे मिश्रण हातानेच मिक्स करत आहे, कारण हे साबुदाणे आहे ते व्यवस्थित असे भिजलेले आहे, त्यामुळे मी ते हातानेच करत आहे। हे मिश्रण जर छान असं एकजीव केलं तर साबुदाणा वडे हे छान असे क्रिस्पी बनतील, त्यामुळे हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण हे छान असे मिक्स झालेले आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। मी इथे जाडसरच कूट घेतलेला आहे, तुम्ही देखील जाडच कूट घ्यायचा, म्हणजे साबुदाणा वडे हे छान असे तयार होतात। ते देखील यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जिरे देखील घेतलेले आहे, हे जिरे देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर देखील टाकायची आहे। हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, त्या देखील यामध्ये टाकायच्या आहे। चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे, हे मीठ देखील असं टाकून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मिश्रण मिक्स व्यवस्थित केल्यानंतर साबुदाणा वडे हे छान असे क्रिस्पी आणि क्रंची होणार आहे आणि टुम्म फुगणारे देखील होतील। त्यामुळे हे साहित्याचं जे प्रमाण आहे ते संपूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। या मिश्रणामध्ये आपण आता काश्मीरी लाल मिरची टाकून घेऊया। आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाकायची काश्मीरी लाल मिरची, नाहीतर नाही टाकली तरी चालतं। या सर्व मिश्रणाचे आपण आता वडे तयार करून घेऊया। त्यासाठी आपण हाताला या पद्धतीने असं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडे हे आपल्या हाताला चिपकणार नाही। या पद्धतीने असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो दोन्ही हातावर असा गोल करून घ्यायचा आहे आणि तो असा या पद्धतीने गोल गोल करायचा आहे। वडा जास्त जाडाही नाही ठेवायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा, नॉर्मल असा आकारामध्ये तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता
छान असा वडा तयार झालेला आहे। या पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया। अशा प्रकारे सर्व आपले वडे तयार झालेले आहे। आता आपण ते तळून घेऊया। वडे तळण्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं। तेल हे आपलं तापलेलं आहे, चेक करायचं आधी तापलं आहे की नाही। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण यामध्ये वडे सोडून घेऊया। सोडताना सावकाश सोडायचे आहे। यावर आपण छान असं तेल देखील सोडलेलं आहे। आता आपण ते एक एक करून पलटी करून घेऊया। पलटी करताना देखील सावकाश करायचं आहे, तेल उडण्याची भीती असते। आता 2-1 मिनिट वडे व्यवस्थित बारीक गॅसवर होऊ द्यायचे आहे। वडे छान असे व्यवस्थित झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। एक एक करून छान असं याच्यामध्ये घाऱ्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यातलं तेल पूर्ण व्यवस्थित निथरू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी वडे तयार झालेले आहे। त्याला छान असा रंग देखील आलेला आहे। आता असेच आपण सर्व वडे तळून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व साबुदाणा वडे तळून झालेले आहे। आता आपण त्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। त्यानंतर हा ओल्या नारळाचा किस आहे, तो देखील 2 ते 3 चमचे घेतलेला आहे। त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहे, हे आपण तुकडे करून टाकायचे आहे या पद्धतीने। दही देखील टाकायचं आहे। 1 चमचा साखर देखील टाकायची आहे, म्हणजे ही खोबऱ्याची जी चटणी आहे ती आपली आंबट गोड तयार होईल। आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। थोडंसं पाणी देखील टाकून घेऊया आणि दळून घेऊया। आपली कोथिंबीर राहिलेली होती, ती कोथिंबीर देखील टाकून घेऊया। ही सर्व मिश्रण व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे आणि चटणी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। ती आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे साबुदाणा वड्याची रेसिपी ही तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान असे साबुदाणा वडे मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत। यालाच साबुदाणा थालीपीठ असे देखील म्हणतात। हे साबुदाणा वडे आपण दही आणि चटणी सोबत खाऊ शकता। आता अगदी 2 दिवसावर महाशिवरात्री आलेली आहे। तुम्ही तेव्हा देखील हे साबुदाणा वडे बनवू शकता आणि खाऊ शकता। आपल्याला खिचडी खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील हे साबुदाणा वडे तुम्ही बनवू शकता, किंवा मधल्या वेळेत देखील मुलांना खाण्यासाठी हे साबुदाणा वडे बनवू शकता। तुम्ही बघू शकता साबुदाणा वडा हा अगदी छान क्रिस्पी झालेला आहे, हे बघा, आणि टुम्म देखील फुगलेला आहे, बघू शकता तुम्ही। तो तुम्ही चटणी सोबत देखील खाऊ शकता आणि दह्यासोबत देखील खाऊ शकता। अगदी छान लागतो तो दही आणि चटणी सोबत खाण्यासाठी। या साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर सांगा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील। धन्यवाद।